पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झालंय। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात रविवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांना शनिवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीक समदानी यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की आशा भोसले यांना अनेक वैद्यकीय समस्या होत्या आणि मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाले। डॉक्टर प्रतीक समदानी यांनी पीटीआयला सांगितले की आशा भोसले यांना मल्टी ऑर्गन फेल्युअरचा त्रास होता, म्हणजेच त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते। आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी सांगितले की ज्यांना अंत्यदर्शन घ्यायचं आहे ते उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या घरी येऊ शकतात। उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथं अंत्यविधी होणार आहेत। आशा भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना नरेंद्र मोदी म्हणाले, भारतातील सर्वात प्रतिष्ठित आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसलेजी यांच्या निधनामुळे मला अत्यंत दुःख झालेलं आहे। दशकांचा विस्तार असलेल्या त्यांच्या असाधारण सांगीतिक प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाने समृद्ध करणारा ठरला आणि त्यांनी जगभरातील असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला। मग त्या त्यांच्या भावपूर्ण सुरावटीत असो किंवा चैतन्यमय रचना, त्यांच्या आवाजात एक कालातीत तेज वसलेले होते।